सोलो ट्रिप टू अक्कलकोट. हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे. अर्ली मॉर्निंग मी निघाले बस स्टॉपवर जायला आणि जाताना बाप्पांकडून छान असं ब्लेसिंग घेतलं आणि माझा प्रवास नीट होऊ देत असं म्हणून पुढे निघाले. पुढे पोचले तर बस ऑलरेडी लागलेल्याच होत्या. पटकन फ्रंट सीटवर बसून घेतलं आणि तिकडेच सेटल झाले आणि माझा सोलो ट्रिप टुवर्ड्स अक्कलकोट ऑफिशियली सुरू झाला. एकटीच चालले होते म्हणून थोडीशी भीती पण होती, पण स्वामी आहेत ना असं स्वतःला सांगून प्रवासाचा एकदम मस्त आनंद घेतला. सकाळची गुलाबी थंडी आणि मस्त झालेलं वातावरण लिटरली ड्रीम असल्यासारखं वाटत होतं. आणि मला ही सोलो ट्रिप खूप दिवसांपासून करायची होती. त्याचा योग आज आला आणि वीकेंड असल्यामुळे खूप जास्ती गर्दी पण होती. अक्कलकोटला पोचले तेव्हा हातात खूप जास्ती बॅग्स होत्या म्हणून मला जास्त व्हिडिओज घेता आले नाही, पण जेवढं जमलं तेवढे मी व्हिडिओज घेतलेत आणि मी तुमच्यासोबत शेअर करते. तिकडे पोचले, पटकन एक रूम बुक केली आणि फ्रेश व्हायला गेले आणि सुंदर अशी साडी नेसून मी थेट निघाले दर्शनासाठी. तिथे इतकी गर्दी होती की क्षणभर पोटात गोळाच आला. मी स्वामींना बोलले की मला गर्दी अजिबात जमत नाही, काहीतरी मार्ग दाखवा. आणि खरंच स्वामींनी ऐकल्यासारखं झालं. एक छोटी मुलगी माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, ताई तुला डायरेक्ट मंदिरात घेऊन जाईल, 100 रुपये देशील का. त्या क्षणी मला असं वाटलं की ही स्वामींनीच पाठवलं असणार आहे. मग मी तिच्या मागे गेले आणि एवढ्या गर्दीतसुद्धा मला शांतपणे घाई न होता स्वामींचं इतकं सुंदर दर्शन झालं की क्षणभर माझे डोळे पाणावलेच. काही क्षण तिथे निवांत बसले, फोटोज काढले, व्हिडिओज काढले आणि मग निघाले परतीच्या प्रवासाला. रिटर्न जर्नी थोडी हेक्टिक झाली, पण एक्सपिरियन्स भारी होता. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.